नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचाच दिवस आहे आपला आवडता म्हणजेच की सुट्टीचा दिवस. तर सुट्टीच्या दिवशी खूप काही कामं करायची आहेत, खूप एन्जॉय देखील करायचे. काल मी म्हटलं होतं की आमच्या घरी पाहुणे येणार आहेत, तर आज सकाळी वेगळे पाहुणे येणार आहेत आणि संध्याकाळी वेगळे पाहुणे येणार आहेत आणि छान एक कार्यक्रम पण आहे. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला कळेलच काय कार्यक्रम आहे ते. पूजेसाठी ही सुंदर अशी फुलं आणल्यात आत्यानी. आत्या बाहेर फिरायला गेले होते तेव्हा त्यांना कुठेतरी मिळाली. ही खूपच छान आहेत. बाबा आणि नित्तू घरात एकत्र असले की त्यांच्या अशा आकारामध्ये सुरू असतात. हो हा काय बाबांचं काम वाढवलं. या ठिकाणी माझा नाश्ता तयार आहे. नाश्त्यासाठी मी बनवलेला आहे उपीट. या सर्वांनी नाश्ता करायला. ही आहे मी आता काढलेली रांगोळी. नित्यूची आई आणि बाबा तिघेजण बाहेर चाललेले आहेत. घरातलं थोडं सामान आणायचं बाकी आहे, ते आणायला निघालेलो आहे. नित्तूला गाडीवर पुढेच उभं राहायचं आहे. चला, कुठे चालली नित्तू? बाहेरून येताना आम्ही हे सामान घेऊन आलोय. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बासुंदी बनवणार आहे, तर आता बासुंदी करून फ्रीजला ठेवते. मी बाहेरून जाऊन येईपर्यंत आत्यानी ही छान अशी पूजा केलेली आहे. या ठिकाणी बनत आहे आजच्या जेवणातली बासुंदी. निखिलचे मोठे भाऊ म्हणजे माझे मोठे दीर येणार आहेत आज आता घरी, डॉक्टर संदीप महामुनी. तर ते आमच्या फॅमिलीतले पहिले मेंबर आहेत जे की फॉरेन कंट्रीला जाणार आहेत. तर ते जाण्यापूर्वी आम्हाला भेटायला येणार आहेत आणि आम्ही सर्वजण बाहेर जाणार आहे. अशा पद्धतीने आपली बासुंदी बनवून तयार आहे. आता थोडी पातळ दिसत असली तरी ती थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर घट्ट होईल. आमच्या प्लॅनमध्ये जरा बदल झालेला आहे. जे संदीप भाऊजी घरी येणार होते ते घरी न येता डायरेक्ट हॉटेललाच येतात. मग आम्ही पण आता डायरेक्ट तिथे जातोय. नंतर तिथे जेवण वगैरे करून आम्ही घरी येऊ. अहो, तिनं तीच घेतली. मी तिला सांगत होती की दुसरी घे. बाहेर येऊन थांबलोय पण अजून गाडी काही आलेली नाहीये, तर गाडीची वाट बघायचं चालू आहे आमचं. आम्ही पोहोचलेलो आहे सवाई व्हेज मध्ये. तर आता चला जाऊया आतमध्ये. तुला आवडतो पापड? पापड आवडतो? पापड पापड खायचं? तिकट आहे का? जमायची केलं ना. सवाई व्हेजमध्ये जेवण केलेलं आहे. जेवण एक नंबर होतं, खूप भारी वाटलं. ब्रोकोली सूप पिलेलं ते तर मस्तच होतं. आणि आता सगळेजण पुढे गेलेले आहेत एका गाडीने. आम्ही कॅब केली, आमची कॅब अजून येते, तर आम्ही कॅबमधून मग घरी जाणार आहे. आता घरी आलेलो आहे. आता मी जे संदीप भाऊजी दीपिकाताई आलेल्या ते पण गेलेले आहेत. आता आम्ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करणार आहे. चला आता पटपट किचनमध्ये जायचं आणि आवरायची कामं. घरी येताना मी हे चितळीमधून आईस्क्रीम आणलेलं, तिळगुळ आईस्क्रीम. फर्स्ट टाइमच खाल्लं सर्वांनी, छान होता फ्लेवर. या ठिकाणी बनतोय कुर्मा. आजचा मेनू आहे कुर्मा पुरी, बासुंदी, मसाले भात, भजी, तळण. तर कुर्मा बनतो या ठिकाणी. बासुंदी सकाळीच केलेली. मसाले भात पण बनवून तयार आहे आणि भज्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आज आहे अनघाचं केळवण. अनघा म्हणजे माझी जी नणंद आहे समृद्धी, तिची छोटी नणंद आहे. तिचं 16 मार्चला लग्न आहे. तर लग्नाच्या अगोदर केळवण केलं जातं, तर ते केळवण आम्ही करणार आहे. त्यासाठी आम्ही सगळी तयारी केलेली आहे. तयारी मी तुम्हाला दाखवते.
त्याला पहिली एडिशन आता तुमच्या सेक्टरमध्ये म्हणलं तर आता बघा तुमच्या हेल्थ सेक्टरमध्ये अशा पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. कार्यक्रम खूप छान झाला. सर्वांना जेवण आणि डेकोरेशन सर्व काही आवडलं. तर चला मग बाय सर्वांना. गुड नाईट. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तू पण कर बाय. बाय. गुड नाईट.